जय भीम, जय वंचित। गेली सकाळपासून राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांची एक व्हिडिओ त्या ठिकाणी पूर्ण राज्यभर फिरताना दिसते आहे। त्या व्हिडिओमध्ये चक्क राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब विधिमंडळामध्ये रमी खेळताना त्या ठिकाणी दिसत आहेत। खरं तर या ठिकाणी 3 टंगड्याचं असणारं सरकार, या सरकारामध्ये आमदार इथल्या गोरगरीब प्रश्नावरती बोलण्याच्या ऐवजी इथला शेतकरी असन, इथला दलित असन, भटकीमुक्त असन, आदिवासी असन, अल्पसंख्याक असन, या प्रश्नाला न्याय देण्याच्या ऐवजी, त्या प्रश्नावरती वाचा फोडण्याच्या ऐवजी या ठिकाणी त्या ठिकाणी दिसत आहेत। जनसुरक्षासारखा एक हुकुमशाही कायदा या महाराष्ट्रामध्ये येऊ घालत आहे। त्याच्यामध्ये आमदार साहेबांनी जनतेने त्यांच्या हितासाठी, भल्यासाठी त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलेला आहे। परंतु या ठिकाणी जनतेच्या हिताचा प्रश्न तर सोडून द्या, परंतु त्या ठिकाणी हे भांडण करणं, मारामाऱ्या करणं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तर चक्क रमी खेळताना दिसत आहे। या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, तसेच माननीय एकनाथजी शिंदे साहेब, हे 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री आहेत। खरं तर हे जबाबदार नेतृत्व करणारे पुढारी आहेत, जबाबदार पद आहे यांच्यावर। गेली अनेक दिवसामध्ये राजकारणामध्ये काम करणारे हे सर्व जबाबदार पदाधिकारी आहेत। यांच्या सत्तेच्या काळामध्ये यांच्या राज्यामध्ये अधिवेशन चालू असताना या ठिकाणी हा जो चाललेला जो सावळा गोंधळ आहे तो खरंच लोकशाहीला काळीमा फासणार आहे आणि इथल्या जनतेची उघड फसवणूक करणार आहे। हे महाशय कधी शेतकऱ्यांच्या बद्दल चुकीचं बोलतात, कधी शेतकऱ्यांना तुम्ही कर्जबाजारी करता, लग्नामध्ये जास्त खर्च करता, चुकीचं वागतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही आत्महत्या करता, चुकीचं वागता, त्या ठिकाणी कर्जबाजारी होतात। खरं तर जनतेला दिलासा देऊन, शेतकऱ्याला दिलासा देऊन वाढ आमदार गोपीनाथजी पडळकर साहेब या दोघांनी जो काही धिंगाणा घातला, ज्या मारामाऱ्या केल्या, त्या ठिकाणी त्यांची बदनामीची काळ जात नाही तोपर्यंतच या ठिकाणी आपले माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी एक नवीन पायंडा त्या ठिकाणी रचला। आणि हा सगळा सावळा गोंधळ पाहिल्यानंतर इथल्या राज्य सरकारच्या बाबत, राज्यकर्त्यांच्या बाबतीत लोकांमध्ये एक नाराजीचा सूर निर्माण झालेला आहे। आणि अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये भटकीमुक्त आदिवासी समाजावरती अन्याय होतो। त्याचबरोबर भारतीय संविधानाने दिलेल्या रिझर्वेशनच्या मुद्द्यावरती निवडून गेलेले SC आणि STचे जे आमदार आहेत, त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या कालच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हे आमदारांनी जो त्यांचा निधी वळवण्यात आला दुसऱ्या ठिकाणी, त्याबद्दल कुठल्याही आमदारांनी भ्रशब्द काढला नाही। त्याच्यानंतर जनसुरक्षा विधेयकासारखा भयानक असा कायदा, हुकुमशाही कायदा, त्या ठिकाणी या सर्व आमदारांनी टाळ्या वाजून, एक आमदार वगळता टाळ्या वाजून सगळ्या आमदारांनी या ठिकाणी त्याला पाठिंबा दिला। खरं तर ही सगळ्यात महत्त्वाची घोर फसवणूक आहे। म्हणजे ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलेले आहे त्या जनतेच्या हक्कावरती, स्वातंत्र्यावरती गदा आणणारं जे काही या ठिकाणचं कायदा आहे, त्या कायद्याला इथल्या आमदारांनी अनुमती देणं, आमदारांनी त्यांना पाठिंबा देणं, ही सगळ्यात महत्त्वाची, ही धोकादायक गोष्ट आहे। म्हणून आज या ठिकाणी जे कोकाटे साहेबांनी जे दाखवून दिलं, काल 2 आमदारांना सांगून दिलं की यामुळं जनतेचा खूप मोठा विश्वासघात झालेला आहे। मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी या सर्व अशा चुकीचं कृत्य करणाऱ्या आमदारांचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो आणि जनतेची चाललेली फसवणूक, जनतेच्या पैशाची चाललेले लैलाट, धुळनाट या ठिकाणी थांबली पाहिजे, यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो।
आणि या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांनी जे केलेलं कृत्य आहे, या ठिकाणी हे विधान भवनाचा जो कायदा आहे, विधानसभेचा जो कायदा आहे, त्या कायद्याचा अपमान करणारे, खरं तर बाकीचे राजकीय पक्ष झोपले का काय असा मोठा प्रश्न निर्माण होतो. जे आमदार जे मंत्री निवडून गेल्यानंतर विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये जर मारामाऱ्या करीत असतील आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जर पत्ते खेळत असतील आणि रमी खेळत असतील, तर मला वाटतंय इथल्या जनतेने येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये ती ज्या पक्षाचे आमदार आहेत, ज्या पक्षाचे मिनिस्टर आहेत, त्या पक्षाला सत्तेपासून दूर केलं पाहिजे अशी या ठिकाणी विनंती करतो. इथल्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी इथल्या आमदारांना वेळ नाही आहे, नको त्या गोष्टीसाठी इथल्या आमदारांना वेळ आहे. या सगळ्या प्रवृत्तीचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि थांबतो. धन्यवाद.